भाजप घटक पक्षांचा वापर करून घेतो असं म्हणत महादेव जानकर यांनी भाजपवर नुकताच जोरदार प्रहार केला होता। पण आता त्याच महादेव जानकरांनी भाजपची साथ सोबत करत महायुतीत राहण्याचं असं ठरवलंय। आता महाविकास आघाडीकडून महादेव जानकर हे मानाचे उमेदवार असतील असं बोललं गेलं होतं, पण आता महादेव जानकर यांनी आपण महायुतीतच आहोत असं म्हणत महाविकास आघाडीच्या म्हणजेच विशेषतः शरद पवार यांच्यावर जोरदार पाणी फिरवलंय। पण फडणवीसांनी महादेव जानकर यांना सोबत घेऊन नेमका असा कोणता डाव साधलाय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय कसा असतो, बेधडक, अर्थात तुम्ही पाहताय बेधडक टॉक्स। सगळ्यात पहिली गोष्ट साधली आहे ती म्हणजे की छोट्या घटक पक्षांचाही महायुती विशेषतः करून भाजपमध्ये सन्मान होतो हा मेसेज पास करणं। तर बघा, भाजप उपयुक्तवादी पक्ष एकदा काम संपले की भाजप त्यांच्या घटक पक्षांना संपवतो असं मत मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपबद्दल तयार झालं होतं। पण जानकरांच्या बाबत सकारात्मकता घेऊन भाजपनं एक प्रकारे बेरजेचं राजकारण केलंय। सोबत यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला आणि आठवलेंच्या आरपीआयला त्याचबरोबर बच्चू कडू यांच्या प्रहारला एक चांगला मेसेज गेलाय। त्यामुळे छोटे मोठे जे पक्ष आहेत ना ते भाजपबद्दल आता सकारात्मक राहतील असं बोललं जाऊ लागलंय। अर्थात महायुती म्हणून एकत्रित मोठ बांधण्यात फडणवीस यांचा आजचा टेक फार महत्त्वाचा ठरू शकतो। आता नंबर 2 आहे ते म्हणजे धनगर ध्रुवीकरण। तर बघा, महादेव जानकर हे 2019 ला महायुतीत होते, पण नंतर त्याच महायुतीतल्या काही नेत्यांशी हळूहळू महादेव जानकरांचं फाटायला लागलं। अर्थात याच काळात भाजपनं गोपीचंद पडळकर यांना धनगराचे नेते म्हणून प्रोजेक्ट केलं होतं, पण अर्थात पडळकरांपेक्षा जानकरांची इमेज धनगर समाजामध्ये चांगली आहे। त्याचाच त्यांनी जो मध्यंतरी देशव्यापी दौरा केला होता आणि त्यांचा त्याच देशव्यापी दौऱ्यातून त्यांचा जनसंपर्क हा दिसून आला होता। अर्थात महादेव जानकर यांची धनगर समाजातील इमेज आणि त्यांचा प्रामाणिकपणा या सगळ्याबद्दल धनगर समाजामध्ये आणि बांधवामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर आणि एक सहानुभूतीची महादेव जानकरांसोबत आहे। त्यामुळे जानकरांना सोबत घेतलं तर मराठा प्लस धनगर किंवा मराठा वर्सेस धनगर असं सोशल इंजिनिअरिंग साधता येऊ शकतं असं कदाचित भाजपला वाटत असेल। आता नंबर 3, म्हाडा आणि बारामतीत भाजपने पवारांची विकेट काढली। जानकरांना सोबत ठेवून फडणवीसांनी आजचे 2 मास्टर स्ट्रोक मारले। एक म्हणजे त्यांनी म्हाडा धनगर मतांची मतं महायुतीच्या बाजूने वळवली आहेत। आता दुसरं म्हणजे मराठा प्लस धनगर मतांचं पवारांचं जे कॅल्क्युलेशन होतं त्यामुळे बिघडलं, कारण म्हाडात जानकरांना तिकीट देऊन बारामतीत त्याचा फायदा करून घ्यायचा हा पवारांचा प्लॅन होता। पण आता यामुळे या सगळ्याला तडा गेलाय आणि बारामतीत सुप्रिया सुळे यांची जी सीट आहे ती कुठेतरी आता धोक्यात आली असं बोललं जाऊ लागलंय। अर्थात जानकरांचं 3 ते 4 लाख मतावर कंट्रोल आहे, त्यामुळे ही मतं भाजपसाठी महत्त्वाची ठरू शकणार आहेत। आता या सगळ्यामुळे महादेव जानकर हा फॅक्टर भाजपसाठी बारामतीत आणि म्हाड्यात या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये फार महत्त्वाचा ठरणार आहे। आता काहींच्या मते भाजप महादेव जानकरांना म्हाड्यात उमेदवारी देऊ शकतं किंवा देऊ शकणार आहे, पण अर्थात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बगल देण्यासाठी असं पाऊल उचललंय असं देखील काही ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ताकद पुरवल्यामुळे मोहिते पाटील प्लस रामराजे फॅक्टरी जी आहे ती बोटत होऊ शकणार आहे। पण आता महादेव जानकर यांना महायुतीत एक जागा मिळणार असून ती जागा नेमकी कुठल्या लोकसभा मतदारसंघात असेल असा देखील प्रश्न तो अनुत्तरित राहणार आहे। अर्थात जानकर म्हाडा की थेट रासपची जिथं ताकद आहे जे परभणी लढतील अशी देखील शंका व्यक्त केली जाते। अर्थात परभणी ठरलं तर परभणीची जागा ही राष्ट्रवादीला मिळणार नाही, मग त्या बदल्यात राष्ट्रवादी अजित दादा गटाला कुठली जागा दिली जाणार, म्हाडा की साताऱ्याची, हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, महादेव जानकर यांना सोबत ठेवून भाजपनं मास्टर स्ट्रोक मारलाय का, की जानकर प्लस रणजितसिंह निंबाळकर आणि जानकर मायनस पवार यामुळे जे म्हाडात रणजितसिंह निंबाळकर जिंकतील त्याचबरोबर सुप्रिया सुळे बारामतीत हारतील का, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ हा मुद्दा आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि बेधडक टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा।